रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेक कंपनीच्या प्रोफेशनल यूट्यूब चॅनलवरती सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, महिलाही आता एकदम शेती करण्यात आघाडीवरती आहेत. असेच आपण एका प्रतिनिधी यांच्या मिसेस जी काय रामा ॲग्रोटेकची औषधे ही वापरून कसं नियोजन करतात ही त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, त्या दोडका असेल, त्यांची आता ही ब्रोकोलीचा प्लॉटमध्ये आहे, त्याच्यामध्ये आपण म्हणजे डाळिंबाचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून ब्रोकोली लावलेलं आहे. ही संपूर्ण नियोजन ही ते स्वतः फवारणी करतात. म्हणजे बळीराजा त्याच्या खांद्याला खांदा लावून जे काम करायचं जे काम करतात ते महिलाही करतात. त्यांची आपण आज ओळख करून घेऊ. सर्वप्रथम आपण सर तुमची ओळख सांगा आपलं. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी किशोर भोसले, राहणार टेंभुर्णी. नमस्कार, मी किशोर भोसले, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी किशोर भोसले. मी रामा ॲग्रोटेक या कंपनीच्या माध्यमातून मी सगळीकडे फिरत असतो. बरेच प्लॉट असतात. तर हा माझा प्लॉट, घरचा प्लॉट आमच्या मिसेस बघतात. तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीने ते करतात. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव भाग्यश्री किशोर भोसले, राहणार टेंभुर्णी. तुम्ही ही तुमचा दोडक्याचा प्लॉट असेल, ही डाळिंबाचा प्लॉट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून ब्रोकोली घेतलेलं आहे. ते ब्रोकोलीचं ही तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करता? रामा ॲग्रोटेकच्या उत्पादनाने. सर, तुमचा जो दोडक्याचा प्लॉट असेल, आता डाळिंबाचा प्लॉट आहे, डाळिंबाच्या प्लॉटमध्ये तुम्ही एक आंतरपीक म्हणून ही जे केलं हे कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे तुम्ही? तर ही मी डाळिंब लावलं आहे आणि डाळिंबातनं एक वर्षभर आपण आंतरपिकं घेऊन त्याचा खर्च भागवून आपण स्वतःचं बी भांडवल आर्थिक व्यवस्था आपण करू शकतोय. हां. तर ही ब्रोकलीची मी 1 एकरमध्ये 10,500 रोपं लावलेत. हां. आणि सरासरी अर्धा किलोची गड्डी इजीमध्ये पडते ह्याला. तर 5 ते 6 टन माल ह्याचा निघतोय. आणि आता सध्या 40 रुपये दर आहे. 2 लाखाचं उत्पन्न मला 2 महिन्यात ह्यातनं भेटू शकतं. ही 25,000ची रोपं येते आमची. आणि ह्याला आळीच्या 3 फवारण्या केल्या, त्या निमकरंज आणि लोहाकिंग. ह्याच्या व्यतिरिक्त आळीसाठी आम्ही याला काहीच वापरलं नाही. आणि रोपं लावल्यानंतर 10 दिवसानंतर ज्ञानशक्ती ऑल इन वन दिलेला आहे. आणि आता ह्या आठवड्यामध्ये ह्याला गडी सुटायला लागली. तर मागच्या आठवड्यात आम्ही बायोसमृद्धी ऑल इन वन सोडलेलं आहे. आणि आता गडी सुटल्यानंतर 10च दिवसात ही ब्रोकली विकाय येते. तर आता सृष्टी आणि रोडोकी आम्ही याला सोडणार आहे. साहेब, तुम्ही जे आता हे आंतरपीक घेता ना, डाळिंबीतलं अंतर किती आहे? डाळिंबातलं अंतर ही 12 फूट आहे. हां. आणि 2 झाडांमधलं अंतर ही 8 फूट आहे. हां. म्हणजे ती एवढा जी पेस 12 फूट ज्या राहत आहे शिल्लक, त्याच्यामध्ये तुम्ही ही घेतलेलं आहे ब्रोकोली आंतरपीक घेतलं. तर मी रामा ॲग्रोटेकच्या या माध्यमातून विजिटला असल्यामुळं बऱ्याच वेळा मला रानात वेळ भेटत नाही. तर आमचे मिसेस हे सगळे प्लॉट हँडल करतात. आपण सांगितलं की सगळे हँडल करतात. कशा पद्धतीने हँडल करताय आपण? फवारणी करते निमकरंज, लोहाकिंगची. आळीसाठी काय काय वापरलंय? आळीसाठी लोहाकिंग आणि निमकरंज. दुसरं काही वापरलं नाही? रासायनिक काहीच बरं. म्हणजे काय वाटतं का रासायनिक फवारल्यावर जसं बिहा वाटतं तसं ह्यानी काय वाटतं का? नाही, काही नाही. चांगली औषधं कशी येतात? औषध एकदम उत्तम. तुम्हाला रिझल्ट काय दिसतात बघितल्यानंतर? म्हणजे कुठल्या प्रकारचा तुम्ही आळी आहे का? आता कुठल्या प्रकारची आळी ही काय आहे का तुमच्या प्लॉटवरती? काही नाही, ते औषधाने गेले. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची रामा ॲग्रोटेक कंपनीची उत्पादने आहेत. ही तुम्ही ही जरूर वापरा. आणि जसं रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी पण घरी पण वापरतात आणि इतरांनाही सांगतात की तुम्ही ही वापरा. त्या पद्धतीने तुम्ही ही एकदम रामा ॲग्रोटेक कंपनीच्या प्रतिनिधीवरती विश्वास ठेवून तुम्ही ही वापरा. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. रामकृष्ण.